कोरोनाची जी सध्याची वेव्ह चालली आहे तिच्याबद्दलची असणारी माहिती जी आहे आरोग्य खात्याने नोव्हेंबर महिन्यामध्येच दिली होती, परंतु शासनाने मग ते तीन पायाचं महाराष्ट्राचं सरकार किंवा केंद्रामधलं भारतीय जनता पक्षाचं सरकार या सगळ्यांनी असल्याला दुर्लक्षित केलं। येणारी दुसरी वेव्ह कशी असणार या संदर्भातही त्यांनी सुतोवाच केला होता। जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं होतं ते तसं ठेवण्याच्या ऐवजी ते पूर्णपणे मोडून टाकलं आणि दुसरी वेव्ह ज्यावेळेस आली त्यावेळेस अनेक पेशंटना हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन मिळालं नाही, ज्यांना व्हेंटिलेटरची गरज होती त्यांना व्हेंटिलेटर मिळालं नाही, ज्यांना ऑक्सिजनची गरज होती त्यांना असं ऑक्सिजन मिळालं नाही आणि या कारणास्तव अनेक जण दगावलेत अशी असणारी परिस्थिती आहे। जे तामिळनाडूच्या हायकोर्टाने इलेक्शन कमिशन बद्दल बोललं होतं की तुमच्यावरती गुन्हा का दाखल करू नये, त्याच पद्धतीने असणारं या शासनावरती हलगर्जीपणामुळे लोक दगावले, त्याच्यामुळे यांच्यावरती सुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो। आज परिस्थिती अशी आहे की कोरोनाची तिसरी लाट येणार म्हणून असं त्या ठिकाणी सांगितलं जाते। या तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकं जी आहेत हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाधित होतील अशी परिस्थिती आहे। या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने कुठली कारवाई केली आहे अशी त्या ठिकाणी दिसत नाही किंवा उपाययोजना काय काय केल्या पाहिजेत त्याचाही त्यांनी असा आराखडा तयार केलेला नाही किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने 0 ते 12 या वयोगटासाठी असणारं जी काही गाईडलाईन काढलेली आहे त्या गाईडलाईनमध्ये त्याला कसा आजार होणार आणि त्याच्यावरती कुठली कुठली औषधं द्यावी लागतील याचं इंडिकेशन सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जसा रेमडेसिवीरचा आणि इतर औषधांचा तुटवडा पडला, ब्लॅक मार्केटिंग झालं, त्याच पद्धतीने या लहान बालकांसाठी लागणारं औषध जे आहे त्याचा साठा केलाय का, ती चेन ब्रेक होणार नाही आणि सातत्याने मिळत राहील या संदर्भातलं महाराष्ट्रातल्या डिझास्टर मॅनेजमेंटची बैठक झाली आहे असं मला कुठेही दिसत नाही। माझं महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्याला आव्हान आहे की तुमच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या कमिटीची नावं ही पहिल्यांदा आम्हाला सांगा, कारण का मुख्यमंत्र्यांना आता भेटता येत नाही किंवा डिझास्टर मॅनेजमेंट मधले जे कोणी सदस्य भेटायला तयार असतील त्यांना तरी आम्हाला भेटता येईल आणि जी काही औषधं असतील, जे काही सजेशन असतील, ॲटलिस्ट त्यांना तरी त्या ठिकाणी सांगता येईल अशी असणारी परिस्थिती आहे।
ओल्ड एज हा बाधित झाला आणि त्याच्यामुळे तो असताना निधन झालं, याच्याबद्दल लोकांना असताना हळहळ झाली. परंतु तरुण पिढीच्या संदर्भातलं लोक सेन्सिटिव्ह किती आहेत हे आपल्याला अकोल्याच्या 2 उदाहरणावरून आपल्याला दिसतंय. तेलगोटे नावाचा असणारा विद्यार्थी हैदराबादला घेऊन जाण्यासाठी 1 कोटी त्याच्यासाठी जमा केले आणि त्याच्याच बरोबर नाटकर हा जो असणारा विद्यार्थी आहे त्याच्यासाठी सुद्धा तेवढीच अमाऊंट लोकांनी डोनेट केली. हे माझ्या अंदाजानं एक येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी आणि बालक हा ज्यावेळेस बाधित होईल त्यावेळेस सेन्सिटिव्हिटी किती आहे याचंच असणारं हे छोटं असं मी त्या ठिकाणी मानतो. म्हणजे हा भोंगा असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि इथे काही कॅज्युअलिटी मोठ्या प्रमाणात झाली तर लोकांचा रोष हा शासनाला म्हणण्यापेक्षा त्या डॉक्टरांना नर्सेसला पहिल्यांदा फेस करावं लागेल अशी परिस्थिती आहे. कारण तो एक फ्रंटलाईनचा वर्कर आहे, फ्रंटलाईनमध्ये तोच आहे त्या ठिकाणी आणि त्याच्याच वरती रोष टिंगण्याची असणारी शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा ह्या बालकांसाठी ॲटली अकोल्यासाठी माझा असणारा आम्ही कलेक्टरला जाऊन त्या ठिकाणी भेटणार आहोत आणि विनंती करणार आहोत की जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात आलेलं आहे अजून त्याचं सुरुवात झालेली नाही, तर ह्या कोविड पिरियडमध्ये ते चाइल्ड स्पेशलायझेशन किंवा 0 to 12 या वर्षापर्यंतच्या मुलांसाठीच ते एक्सक्लुसिव्हली त्या ठिकाणी असलं पाहिजे. का मोठ्या माणसाला आपण असणारा एकाला एका ठिकाणी ठेवू शकतो पण त्या लहान मुलाला आपण असणारा एकटा ठेवू शकत नाही, तो राहणार नाही. त्याचे प्रॉब्लेम्स अजून कुठे डिस्कस केलेत असे मला कुठंही दिसलेलं नाही किंवा ज्या अधिकाऱ्यांशी मी असताना बोललो त्यांना सुद्धा त्याची आम्ही आता ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही फेस करू अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्या मुलाबरोबर त्याची आई किंवा त्याचे वडील हा राहिला पाहिजे. आता मुलगा बाधित असेल तर धरून चाललं पाहिजे की त्याची आई किंवा त्याचे वडील बाधित होणार आहे. किंवा नॉर्मल टाइम्समध्ये आपण असणारा एका कोविड पेशंटचा असणारा बोजा उचलतो पण ह्या लहान मुलांच्या वेळेस हा एका ॲडिशनल माणसाचा असणारा बोजा सुद्धा आपल्याला असणारा उचलावा लागेल आणि त्याला त्याच्यामध्ये राहण्याची सोय तिथे करावी लागेल. अशा अनेक अडचणी त्याच्यामधल्या असणाऱ्या आहेत. दुसरं ग्रामीण भागामध्ये सुद्धा सेंटर्स उभे करावे म्हणून असणारा जिल्हा परिषदेच्या वतीने आमचा असणारा पूर्ण प्रयत्न झालेला आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत जिल्हा परिषदेच्या कुठल्या PSC सेंटर्स जे आहेत या कोविड ट्रीटमेंटच्या असणाऱ्या कालावधीसाठी वापरल्या जातील अशी असणारी माहिती आम्ही त्या ठिकाणी देतोय. महाराष्ट्र शासनाला आमच्या असणारा विनंती आता की हे जे स्पेसिफिक कोविड सेंटर म्हणून हॉस्पिटल म्हणून आपण उभं करतोय ती संकल्पना पूर्णपणे बंद करावी आणि एव्हरी हॉस्पिटल आणि जो डॉक्टर आहे त्याला कोविड पेशंट ट्रीट करण्याची परमिशन त्या ठिकाणी दिली पाहिजे, नव्हे ती सक्ती केली पाहिजे हा आग्रह माझा राहणार आहे. मागच्यापेक्षा यावेळेसचं पेशंटचं प्रमाण जास्ती आहे याच्याबद्दल दुमत नाही, पण तिसऱ्या फेजमधले जे काही प्रेडिक्शन्स येतात आहेत याच्यामधले असणारे जे काही तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या मताप्रमाणे जे काही बाधित होतील या तिसऱ्या फेजमध्ये त्याची संख्या फार मोठी असेल. तेव्हा शासनाने जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्या सगळ्या हॉस्पिटल्सना कोविड पेशंट ट्रीटमेंट करण्याची परमिशन त्या ठिकाणी दिली पाहिजे
आणि जो करणार नसेल त्याचं लायसन्स कॅन्सल केलं. त्याला गरज आहे, माणसं वाचवण्याची असणारी गरज आहे, त्याच्यामध्ये लहान मुलं वाचवण्याची असणारी गरज आहे. आणि मी जसं म्हणतोय की ज्या तऱ्हेनं सेन्सिटायझेशन सामान्य जनतेने अकोल्यातल्या 2 विद्यार्थ्यांसाठी दाखवलेला आहे, उद्या असणारा मॉर्टॅलिटी रेट हा असणारा लहान मुलांमधला जर वाढला तर मग इथे काय होईल याचं असणारं हे भोंगा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून शासनाने त्याच्यात असणारं लक्ष घालावं एक भाग. दुसरा भाग, जे ड्रग्स ह्याचे लागणार आहेत त्याचं होर्डिंग होणार नाही, त्याचं ब्लॅक मार्केटिंग होणार नाही आणि प्रॉपर त्याची सप्लाय चेन कायम राहील हे शासनाने त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. तिसरं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी आहे, मी नाकारत नाही. जे इनॲक्टिव्ह असेल त्याला कलेक्टरला आम्ही सांगणार आहोत की काढा. ज्यांना व्हॉलेंटियर म्हणून असणारं त्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काम करायचं आहे अशांना तुम्ही असणारं घ्या, की जेणेकरून त्यांचं सजेशन आणि त्यांचा कंट्रोल हा असणारा व्यवस्थित त्या ठिकाणी राहील असा मी त्या ठिकाणी मानतोय. शेवटचा मुद्दा इथला असणारा, सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲम्ब्युलन्स जी आहे याची सोय त्या ठिकाणी असताना केली पाहिजे. नाही तर काही प्रायव्हेट गाड्या ज्या आहेत त्यांना ह्या कोविड पिरियडमध्ये ॲम्ब्युलन्स म्हणून वापरण्याची असणारी परवानगी त्या ठिकाणी देण्यात यावी आणि त्याचाही रेट जो आहे तो फिक्स करण्यात यावा. कारण आता उद्या समजा आम्ही असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या वतीने इंटिरियरमध्ये असणारा सेंटर्स उभे केले, प्राथमिक सेंटर्स उभे केले, त्या प्राथमिक सेंटरमध्ये एखादा सिरियस झाला तर त्याला व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन बेडची गरज असेल तर त्याला ट्रान्सपोर्ट करणं हे गरजेचं आहे. आणि ते जर मिळालं नाही तर मग त्या पेशंटला वाचवण्यासाठी जी काही डॉक्टरना वेळ पाहिजे तो वेळ त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणजे क्रिटिकल टाईम ज्याला आपण म्हणतो तो क्रिटिकल टाईम त्याच्यामध्ये असताना मिळत नाही. म्हणून याच्यावरती सुद्धा असणारा शासनाने विचार केला पाहिजे, हा भाग आहे. मुलांचा जो आहार आहे याच्यावरती सुद्धा असणारा तिथे विचार झाला पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या गाईडलाईन आलेल्या आहेत, त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईनमध्ये या मुलांचा आहार काय असणार याच्या संदर्भात सायलेंट आहे. त्यांनी जिल्ह्याला किंवा राज्याला ते असताना सोडलं असेल की त्या राज्याने डिसाईड करावं. माझ्या अंदाजानं हा जो बालक आहे त्याचे फूड इनटेक आणि त्याला काय द्यायचं याच्या संदर्भातलं मला असं वाटतं की डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी जर कामाला लागली तर ते इथल्या असणाऱ्या फूड एक्सपर्ट जे आहेत, डायटिशियन जे आहेत त्यांच्याबरोबर बसून त्या बालकाला त्या वेळेस म्हणजे एकदम लहान बालकं असतील 0 to 1 याच्यातला असणारं देण्याचं असणारं वेगळं राहील, 1 to 12 याच्यातला असणारं देणं वेगवेगळं राहील. आणि त्याच्याचबरोबर नॉर्मल असेल तर कसलंही फूड चालेल, पण त्याच्यामध्ये अजून काही कॉम्प्लिकेशन असेल तर त्याच्या वेगवेगळ्या फूड्स त्या ठिकाणी लागतील. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र शासन पूर्णपणे झोपलेलं असं मी त्या ठिकाणी मानतोय. मुख्यमंत्र्याचं असणारं झापड जी आहे ती फक्त मुंबईवरती आहे आणि उपमुख्यमंत्र्याची झापड जी आहे ती फक्त बारामतीपुरती आहे. उरलेला महाराष्ट्र हा वाऱ्यावरती सोडलेला आहे. हायकोर्टच डायरेक्शन देते की कुठल्या विभागाला काय पुरवा आणि काय पुरवू नये. ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीवरती माझं एकच त्याच्यातलं उत्तर आहे की मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला तुम्ही काम केलं नाही तरी चालेल, पण तुमची डिझास्टर मॅनेजमेंट जी आहे ती कमिटी ॲक्टिव्ह करा. ती कमिटीचं डायरेक्शन हे कायद्याप्रमाणे असणारं खालच्या अधिकाऱ्यावरती मान्य आहे. जिल्ह्यामध्ये सुद्धा डिझास्टर मॅनेजमेंट ह्या कमिट्या उभ्या राहिल्या पाहिजे.
जेणेकरून तेही त्या ठिकाणी डायरेक्शन देतील अशी परिस्थिती आहे. आपण आता विचार साहेब, मुंबई आणि पुणे जर त्यांचे पालकत्व त्यांनी घेतलेले आहे, तर इतर महाराष्ट्रासाठी म्हणजे उर्वरित महाराष्ट्रासाठी जर हे सरकार काम करत नसेल तर हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने हे सरकार बरखास्त करण्याचे आदेश का नाही दिले, किंवा मग केंद्र सरकार. प्रश्न असा आहे की शेवटी आता असताना कोर्टाचे आदेश जरी आले तरी ते सही करायला कोणतरी आज सरकार लागतं. त्याच्यामुळे असताना कोणीतरी सही करायला लागणार. बरखास्त करून काढणार काय? बरखास्त करून तुम्हाला सही करायला कोणी मिळत नाही त्याच्यामध्ये. बाळासाहेब, दुसऱ्या लाटेत ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात बाधित झाला. तुम्ही जिल्हा परिषदेचे रूप आपण अकोल्याचाच विचार केला तर ग्रामीण भागात पूर्ण आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. तर बाळासाहेबांना प्रेस घाला लागतो, बाळासाहेबांना प्रत्येक वेळा डायरेक्शन द्यावं लागतं. तुमचे पदाधिकारी आहे जिल्हा परिषदेचे सदस्य असतील किंवा बाकीचे पदाधिकारी, यांनी कधी कोणता पुढाकार घेऊन काही असं केलं पाहिजे, किंवा एखादा तुमच्यासमोर एखादा कार्यक्रम ठेवला तरी झाला नाही, असं का होतं? म्हणजे कुठं कमी पडतो आपण की त्यांची तेवढी समजणी असते? नाही, प्रश्न असा एक लक्षात घ्या की PSCचे जे सेंटर्स आहेत त्या PSCच्या सेंटरमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटचे जे डायरेक्शन्स आहेत ते सगळे आडवे एकमेकाचे आहेत. PSCचा डॉक्टर असताना हात लावू शकत नाही जोपर्यंत त्याची कोविड टेस्ट झाली नाही तोपर्यंत. तो काय करणार आहे? मला आणावं लागतं शहरात. किंवा कार्यकर्ते इनएफिशियंट आहेत किंवा कार्यकर्त्यांना सुचत नाही असं नाही आहे. तो ग्रामीण भागातला पेशंट उचलतो आणि तो शहरातच आणतो. त्याला तुम्ही ग्रामीण भागातल्या डॉक्टरांना परमिशन दिली आहे. जसं आता मी म्हणतोय की सेंट्रल गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स आले 3rd फेजसाठी. आपली सिस्टम जी आहे ती BMS वरती चालते. MD MS यांची संख्या कमी आहे, BMS वरती चालते. आता या BMSला इन्व्हॉल्व करून घ्यावं आणि या BMSला इन्व्हॉल्व करून घ्यायचं असेल तर त्याचं एक 4 दिवसाचं म्हणा 2 दिवसाचं म्हणा ट्रेनिंग हे शासनाने घेतलं पाहिजे ना. जिल्हा परिषद घेऊ शकत नाही का? त्यांना तो अधिकार नाही आहे. त्याच्यामुळे असं हे कमी पडले असं नाही. मी अकोल्यामध्ये असं ही प्रेस कॉन्फरन्स पुण्यामध्ये सुद्धा घेऊ शकलो असतो. का हा महाराष्ट्रभराचा प्रश्न आहे. पण प्रश्न असा आहे की जिथे आपण उभं करू शकतो आणि उद्या असणारा उभं करून त्याला डेमॉन्स्ट्रेट करू शकतो त्याची रेप्लिका बऱ्याच जिल्ह्यामध्ये झाली ना सुरुवात. म्हणजे आपण अकोल्यामध्ये असणारं कोविड सेंटर सुरुवात केलं. महाराष्ट्रभरातल्या 12 जिल्हा परिषदेने स्वतःचे कोविड सेंटर सुरुवात केले. आता मी असणारं जिल्हा परिषदेच्या वतीने PSC सेंटर ग्रामीण भागातले जे आहे तेही आता कोविड सेंटर काढण्याच्या याच्यामध्ये आहोत. आम्ही शासनाला हेच म्हणतोय की तुम्ही एव्हरी हॉस्पिटल आता असणारं कोविड सेंटर म्हणूनच धरा. ते झालं तर आम्हाला असणारं ग्रामीण भागातही पोचता येईल. आणि शासनाला मी असं ती विनंती करतो की BMSला तुम्ही आता इन्व्हॉल्व करून घ्या. पॅटर्न एकच आहे मेडिसिन देण्याचा. तेव्हा त्याला तुम्ही समजावून सांगा की बा हे आले की तू आत्ता असता औषध देत बस त्याच्यामध्ये. त्याला इन्व्हॉल्व केलं तर माझ्या अंदाजानं हा जो शहरी भागामध्ये आणि गव्हर्नमेंट मशिनरीवरती जो प्रेशराईज होतोय तो कदाचित तिथे कमी होईल. महानगरपालिका जनता बाजारासाठी खूप सारा त्यांचं इंटरेस्ट दाखवत आहे. कोविड सेंटरसाठी काहीच इंटरेस्ट दाखवत नाही. काही त्यांना कोविड सेंटर कमर्शियल नाही ना. महापालिका आयुक्तांना काही तुमची काही भेट होण्याची शक्यता नाही. मी महापालिकेच्या कमिशनरशी बोललो त्या सगळ्या याच्यामध्ये की जनता बाजारातली जी जागा आहे ती पाराशरांच्या वेळेची दिलेली जागा आहे आणि ही महानगरपालिका जरी झाली तरी नगरपालिकेने केलेलं काम हे महानगरपालिकेला अनडू करता येत नाही. तर ते मान्य करावं लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला जनता बाजार हा हलवता येणारच नाही. आणि म्हणून थोडंसं आता बॅकफूटवरती गेले असं दिसतंय सर्व. लस घेतली तुम्ही? या इथलाच प्रेस तुम्ही सांगितलं की लस कधी घेणार आहे? हा, लस घेतली 6 महिन्यानंतर घेणारा म्हटलं तुम्ही. तरी वाढदिवसाला मुहूर्त काढलं. कारण असं आहे की पक्षामधले असणारे एकंदरीत 12 कार्यकर्ते कोविडचे बळी पडले.
आणि मग माझ्यापुढेच असणारा प्रश्न होता की मी माझ्या एकट्याचं नाही घेतलं तर कार्यकर्ते घेत नाही आहेत, त्याच्यामुळे असताना आपण आपलं सोडावं जेणेकरून कार्यकर्ते सुद्धा घ्यायला सुरुवात होतील आणि जाण्याचं प्रमाण कमी होईल एवढं आम्ही अपेक्षा करतो. बाळासाहेब, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतंय की 102नी जी घटना दुरुस्ती आहे त्या आधारे आम्ही फक्त आरक्षण निश्चित करण्यासाठी सांगितलं. ते राज्याचाच अधिकार आहे आरक्षण बदलण्याचा. जर अशा परिस्थितीत ओबीसींचं आरक्षणाला धक्का लागला मराठ्यांचं आरक्षण देण्यासाठी, तर वंचितची यासाठीची नेमकी काय भूमिका राहणार? नाही, प्रॉब्लेम असा आहे त्याच्यामध्ये की आता मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे संपुष्टात आणला. हा मुद्दा पुन्हा उपस्थित करायचा असेल तर दोराय स्वामीचं जे जजमेंट आहे 51 सालचं, त्याला पुन्हा असणारं रिव्हिजिट करावं लागेल. सर दिल्ली में फिलहाल एक मिनिट. सॉरी, ते दोराय स्वामीचं जजमेंट जोपर्यंत रिव्हिजिट होत नाही तोपर्यंत उरलेलं सगळं जे आहे स्ट्रक्चर हे डिस्मॅन्टल होत नाही. म्हणजे एक 51 साली चुकीचा दिलेला किंवा घटनेला न धरून दिलेला जजमेंट याचं 70 वर्ष आपण असताना भोगत आहोत. मी एक त्याच्यामध्ये असताना माझा असताना सुप्रीम कोर्टाला सवाल आहे. सायमन कमिशनचा जो अहवाल होता आणि कमिशन आलं होतं की कोणाला काय काय सुविधा सवलती अमुक तमुक द्याव्यात, त्यामध्ये त्या काळच्या मुंबई इलाक्यामध्ये राहणारा हा जो फुलवाडी त्यावेळेस म्हणत होते, कुणबी ज्याला म्हणत होते, नंतरच्या कालावधीमध्ये मराठा हा शब्द आला. 20 साली मराठा हा शब्द नव्हता. तर त्याला आरक्षण द्यावं अशी अनेक जणांची मागणी. म्हणजे 20 साली हा शूद्रामध्ये गणला जात होता आणि त्याला सवलती मिळाल्या पाहिजे होत्या अशी मागणी त्यावेळेस केली होती. म्हणजे तोही त्यावेळेस शिक्षण आणि राज्यसत्ता याच्या बाहेर होता अशी परिस्थिती आहे. मी आत्ता असताना ज्यावेळेस एक्झामिन करत असताना जी काही आकडेवारी आलेली आहे समोर शासनापुढे कोर्टाने नमूद केलेली आकडेवारी अत्यंत बरोबर आहे मी म्हणतोय, पण त्याच्यामध्ये मिक्सर झाल्यामुळे, म्हणून मी जो गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा हा जो शब्द वापरतोय त्याचं कारणच तो आहे की खऱ्या अर्थाने जो बॅकवर्ड होता त्याला काहीच मिळालं नाही. खुशालकीच्या ह्याच्यामध्ये असताना सगळंच गेलं अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आत्ता मराठा समाजाला असणारा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करायचा असेल तर दोराय स्वामीचं जजमेंट जे आहे याचं पुनरावलोकन करणं गरजेचं आहे. आणि ते पुनरावलोकन केलं तर मग 50% सुद्धा इश्यू जो आहे तो साईडलाईन होऊन जातो. ओबीसी मधून जर आरक्षण दिलं मराठ्यांना तर काय होईल? होणार नाही. आता पॉसिबलच नाही. मराठा या जजमेंटच्या अगोदरपर्यंत पॉसिबल होतं. या जजमेंट नंतर आता असणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण लागूच होत नाही असाच निर्णय आलाय. सक्षम आहे असं झालं. मराठा आंदोलनात मोठ्या प्रमाणात कुणबी समाजाचा मोठा सहभाग आहे. कुणबी समाजातले ऑलरेडी ओबीसीची सर्टिफिकेट आहे. पण कुणबी समाजाला मराठा मोर्चांमध्ये मराठा आंदोलनामध्ये सहभाग घेण्याची बाध्य केलं हे कशासाठी होतं तुम्हाला? बाळासाहेब, केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये लसीचा तुटवडा भासत आहे. परंतु फेब्रुवारीमध्ये आपण बजेटमध्ये 135 कोटी रुपयांची तरतूद केली होती.
तर हा 35,000 कोटी. हां तर ते हे तर तुटवडा भासायलाच नको होता. ॲक्च्युली त्यामध्ये 100 कोटी लोकांना आपण देऊ शकलो होतो. तर हे कुठं विरोधाभास होता? विरोधाभास नाही. आज प्रश्न असा आहे की जे कंपनीज लसीकरण मॅन्युफॅक्चर करणार होते त्यांच्याकडे आपण असणारं नोंदणी कधी केली, आणि आपण जे म्हणतोय की भारतातून लस बाहेर चालली आहे त्यांनी नोंदण्या कधी केल्या. दुर्दैवाने असणारं मोदी सरकारने नोंदणी आपली जी आहे ती ह्या जानेवारीमध्ये केली. अनेक देशांनी आणि अनेक राष्ट्रांनी त्याच्या अगोदर असणाऱ्या नोंदण्या करून ठेवल्या आणि डिमांड करून ठेवली. गाफीलपणा इथला असणारा मोदी सरकारचाच आहे. ही लसीचा तुटवडा होणं किंवा 28 दिवसावरनं असणारा 84 दिवसापर्यंत घेऊन जाणं, ही सगळी जबाबदारी जी आहे ती केंद्र शासनाची जबाबदारी. तुम्ही बुकिंग नाही केलं, बाहेरच्यांनी बुकिंग केलं, ज्यांनी बुकिंग केलं त्यांच्याकडे गेला. दुर्दैवाने जे सुप्रीम कोर्ट म्हणालं की जाणकारांचं मत न घेता चालणारं हे सरकार आहे, हे जे सुप्रीम कोर्टाचे शब्द आहेत हे 100% खरं आहे. आणि म्हणून असणारा तुटवडा असणारा गेलाय. माझ्याकडे आता एक असणारा एका डॉक्टरची असणारी नोट आहे, मी त्याची असणारी तुम्हाला कॉपी पाठवतो. डेटा असणारा असा सांगतो, ज्यांनी व्हॉलेंटिअर केलं होतं या लसीकरणासाठी त्यांनी असं सांगितलं की पहिल्यांदा असणारं जे आहे ते हे 28 दिवस चालेल. 28व्या दिवशी तुम्हाला बूस्टर द्यावं लागेल. ते बूस्टर दिलं तर 6 महिने ते चालत आहे. आता 28 दिवसानंतर तुम्ही 45 दिवसावरती केलंय. तर हे 45 दिवसावरती करत असताना तुमच्याकडे डेटा काय उपलब्ध आहे? तुम्ही आता 45 दिवसावरनं 90 दिवसावरती घेऊन गेलेला आहे. किंवा 90 दिवसामध्ये घेऊन जाण्याचा याचा असणारा डेटा तुमच्याकडे काही आहे? सरकार डेटा द्यायला तयार नाही आहे. त्या डॉक्टरांचं मत असं आहे की अँटीबॉडीज प्रत्येक माणसामधल्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्या संपतात. 28 दिवसामध्ये काही जणांच्या संपतील, काही जणांच्या याच्यामध्ये 45 ह्याच्यामध्ये संपतील. म्हणजे पहिली लस जी दिलेली आहे ही वाया गेली. त्याला दुसरी लस 28 दिवसाच्या आतमध्ये मिळाली नाही. म्हणजे तोही 28 दिवसानंतर कोविडच्या कक्षेमध्ये येतो आणि तो कोविडच्या कक्षेमध्ये आला तर लसीकरण त्याचा काय उपयोग झाला नाही अशीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे कुठेतरी पॉलिसी मॅटर जे आहे ते हे सरकार पॉलिसी घेऊ शकत नाही आहे की पहिल्या समजा 1 कोटी लोकांना तुम्ही दिले लसीकरण असं धरून चाला. आज तुम्ही 1 कोटी लोकांचं असणारं लसीकरण 84व्या दिवशी देणार आहात. त्याच्यामुळे ते लसीकरण करणं सुद्धा 1 कोटी लोकांचं वाया गेलं अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे 1 कोटी लोकांना दिलेला दुसरा डोसही त्यांनाच देऊन टाका. म्हणजे ॲटलिस्ट तो 1 कोटी जनता जी आहे ती सेफ तरी होऊन जाते. जे सेफ झोन आलेल्या माणसाला सुद्धा तुम्ही अनसेफ झोनमध्ये घेऊन चाललाय अशीच परिस्थिती. त्याच्यामुळे इथे कुठेही पॉलिसी नाही. दुर्दैवाने हे असणारं टाळ ठोकणारं सरकार आहे. याला राज्य कसं चालवावं, पॉलिसी कशी घ्यावी याची अजिबात जाणीव नाही. किंवा जी कोणी मदत करायला तयार आहे त्यांची असणारी मदत घेत नाही. आणि हे मी असं म्हणेन की दुसऱ्या फेरीतलं असणारं संकट जे आहे
हे सरळ सरळ मोदीने ओढून घेतलेलं सरकार आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला पाडण्यासाठी. एप्रिलमध्ये लस महोत्सव आपण साजरा करूयात असं PM बोलले हो, होते. त्याला महोत्सवशिवाय दुसरं काही दिसतच नाही. प्रत्येक याचं इव्हेंट काढण्याचं, इव्हेंट मॅनेजमेंट शिवाय त्याला दुसरं काही दिसतच नाही. बाळासाहेब, भाजप शासित राज्याची परिस्थिती कशी आहे कोरोना हाताळण्यामध्ये? म्हणजे आपण उत्तर प्रदेश बघितलं ना, गंगेमध्ये बॉडी दिसतात आहे. रामराज्य आणण्याचं बोलले होते योगी. हा, पण ते रामराज्य चांगलं होतं, हे रामराज्य बेकार आहे. सर, दिल्ली में फिलहाल पोस्टरबाजी चल रही है और कई ऑटो वालों पर जो पोस्टर लगाए हैं उन पर अपराध दर्ज कर उनको गिरफ्तारी भी की जा रही है और फिलहाल इसी पर राजनीति बहुत जम के शुरू है. क्या कहेंगे इस पर? संविधान ने मुझे सरकार के खिलाफ आवाज उठाने की अधिकार दिया है. मैं अपने शरीर का आवाज का मालिक हूँ. उस अधिकार को मैंने कभी ना खोया है ना कभी दिया हुआ है. मोदी कोई राजा नहीं है, 5 साल के चुना हुआ दिया हुआ व्यक्ति है. गलती करता है तो उस पर टिप्पणी करना ये मेरा अधिकार है, और टिप्पणी करने पर अगर मुझे अरेस्ट होता है तो ये कानूनी तौर से गलत है. आप कितने जन को पकड़ेंगे? टिप्पणी तो चलती रहेगी, आलोचना तो चलती रहेगी. ये डेमोक्रेसी का सबसे बड़ा अधिकार है, ऐसा मैं मानता हूँ. या दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांचं बाधित होण्याचं आणि मृत्यूचं प्रमाण मोठं आहे आणि नेमकं आताच राज्य सरकारनं तरुणांचं लसीकरण म्हणजे 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण बंद केलेलं आहे. तर राज्य सरकारची लसीकरणाबाबत दिशा भरकटलेली आहे असं वाटत नाही. ते म्हटलं ह्याला कुठलीच दिशा नाही आहे. हे आज असताना आजच्या वर्तमानपत्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं स्टेटमेंट टाकलंय की फॅमिली डॉक्टरनी असताना ट्रीटमेंट करावी. पण तुमचं जुनं जो SOP आहे की कुठल्याही पेशंटला ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर त्याचा टेस्ट झाले की नाही, आणि टेस्ट झालं नसेल तर तुम्हाला त्या पेशंटला ट्रीट करता येत नाही. हा SOP अजून अस्तित्वात आहे ना, तो कुठे कॅन्सल केलाय तो? तर त्याच्यामध्ये दुरुस्ती कुठं केलेली आहे? ITPCR ची जी टेस्ट आहे तिथं आज ऑफिशियली SOP आहे ना तयार, ते झाल्याशिवाय तुम्हाला ट्रीट करता येतच नाही. आणि म्हणूनच आम्ही असं ती मागणी करतो की प्रत्येक हॉस्पिटलला तुम्ही असं ट्रीटमेंट करण्याचा SOP काढा आता, आणि जुना SOP तो विड्रॉ करा. कालच्या डॉक्टरच्या बैठकीत नेमकं काय समोर आलेलं आहे? ते कालच्या बैठकीमध्ये आम्ही फक्त असं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईनमध्ये जे इश्यू नाहीत त्याच्या संदर्भातली चर्चा झाली. त्याच्यानंतर अनेक डॉक्टरांनी स्वतःहून व्हॉलेंटिअर केलं की आम्ही असं काम करायला तयार आहोत. आमच्या हॉस्पिटलला जर परमिशन काढण्यापेक्षा सरसकट जर परमिशन मिळाली तर आम्ही असं कोविड पेशंट ट्रीट करायला त्या ठिकाणी तयार आहोत, आणि जी काही मदत आमच्याकडून लागेल ती मदत आम्ही द्यायला. एरवी आता या काही दिवसामध्ये असं आढळलं की
जास्त क्रिटिकल पेशंट हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच होतात आणि शेवटी मग GMCला नेऊन काय जे औषधं नको पाहिजे आहेत 5 स्कोरवर रेमडेसिवीर नको पाहिजे आहे, पण त्या ठिकाणी रेमडेसिवीरची जबरदस्ती केली जाते, असंही होते. ते असे 2-4 हॉस्पिटल्स आहेत की ज्याच्याकडे चालेल, सगळ्या मेडिकल फॅकल्टीला त्याच्यामध्ये चिरडू शकत नाही ना. नाही, तेच म्हणतो की शासनाने एक त्याच्यावर पूर्ण ट्रीटमेंटचं एक पूर्ण रेड बोर्डच हे केलं पाहिजे, असं याच्यामध्ये SOP मध्ये आलं पाहिजे ना. ते माझ्याकडे ते मी जसं म्हणालो तुम्हाला की डिझास्टर मॅनेजमेंट जिल्ह्याची व्यवस्थित असेल आणि तिला असणारा एक चांगला अधिकारी तिथे बसवला आणि हे केलं तर कलेक्टरवरचा भार हाही कमी होतो तिथे. आज कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये कॉर्पोरेशन काही करत नाही. ॲटलीस्ट जिल्हा परिषदेच्या हद्दीमध्ये असणारं CO लक्ष घालून काही ना काहीतरी त्याच्यामधलं असणारं सुरुवात आहे, तो एक हेल्पिंग हँड आहे कलेक्टरला. DHO आहे, ते DHOचा असणारा एक रोल आहे त्याच्यामध्ये. अनलेस डिव्हिजन ऑफ वर्क झाल्याशिवाय तुम्हाला ह्याला फेस करता येणार. 5 जिल्ह्याचे उपसंचालक आणि सिव्हिल सर्जन एकच आहे. एक माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला त्यांच्याकडे भार 5 जिल्ह्याचा, हा 6वा जिल्हा. हीच तर खूप मोठी गोष्ट आहे की हे पद भरायला पाहिजेत ना यावेळेस. बघायला पाहिजे. ते सगळ्यात मोठं असं आहे की तुम्हाला MD मेडिसिन किंवा MD चेस्ट करत पाहिजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये. तर हा जो 70,000चा जो कॅप आहे, 70,000 महिन्याचा कॅप जो आहे तो तुम्ही काढा ना, 1.5 लाखापर्यंत घेऊन जा ना. इमर्जन्सी पिरियडमध्ये 1.5 लाखाचा कॅप तुम्ही जर ठेवला त्याच्या 1.5 लाखापर्यंत आम्ही हे करू, तुम्हाला मिळतील ना डॉक्टर्स. काही प्रॅक्टिकल निर्णय आहेत, ते प्रॅक्टिकल निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजेत असा आमचा आग्रह आहे. माझ्या प्रेसमध्ये तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. कोविडच्या संदर्भात फॉलो होणंही खूप महत्त्वाचं आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पत्र लिहिण्याची टूम निघालेली आहे. म्हणजे फडणवीस सोनिया गांधींना पत्र लिहितात, नाना पटोले कोणाला तरी पत्र लिहितात. तुम्ही मांडलेल्या गोष्टी खूप महत्त्वाच्या. तुम्ही सरकारला पत्र लिहिणार आहात का? काय आमचे निवेदन जाईल ना सरकार, आम्ही कलेक्टर मार्फत पाठवणार. तर काय आम्ही ज्या ह्या केलेल्या त्या ह्या कलेक्टरच्या लेवलवरच्या काही गोष्टी तिथे, काही गोष्टी कलेक्टरला सरकारकडून केलं पाहिजे म्हणून सरकारला तिथे हे करणार. सर, सध्या जे पत्राचं राजकारण चालू आहे भाजप आणि यांचं, तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? ते माझं म्हणणं आहे त्यांनी पत्र काढण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसनी महाराष्ट्रभर वन फिरण्यापेक्षा नागपूरमध्येच बसावं आणि 2-4 कोविड सेंटर काढून त्यांनी असं ती लोकांना सोय द्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे. RSS एवढं मोठं त्यांच्याकडे असणारा बॅकबोन आहे, शिकलेला त्यांच्याकडे असणारा सगळा स्टाफ आहे, त्याच्यापेक्षा त्यांनी ह्या रिलीफ वर्कमध्ये स्वतःला गाडून घ्यावं ना. आणि काँग्रेसचे नाना पटोले यांना आपण काय रिसोर्सफुल देवेंद्र आहे, पटोले माझ्यासारखाच आहे. सर, संघ प्रमुखांनी काल आपल्या वक्तव्यात म्हटलं की दुसऱ्या लाटेची आहट असतानाही सरकार आणि जनतेमध्ये. ते माझं एवढं फक्त म्हणणं आहे त्याच्यामध्ये की मोहन भागवत हॉस्पिटलमध्ये होते, त्यांना ट्रीटमेंट दिल्या जात, त्यांचा दिवसाचा आहार काय होता हा त्यांनी जाहीर करावा. आहार म्हटल्यावर संजय गायकवाडांची कॉन्टॅक्ट केला ते काय? आमदाराचा प्रश्न नाही आहे, पण त्यांनी हॉस्पिटलमध्ये होते, त्यांचा आहार त्यांनी सांगावा म्हणजे लोक त्याचं अनुकरण करतील.